नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य किंवा बी.कॉम प्रकरण 4, भांडवल व्यवस्थापन याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण कर्जरोखे म्हणजे काय, कर्जरोखेचा अर्थ, व्याख्या आणि कर्जरोख्यांची वैशिष्ट्य याचा अभ्यास यामध्ये आपण केलेला आहे. त्यानंतर पुढील जो आपला टॉपिक आहे तो कर्जरोख्यांचे प्रकार हा आहे. कर्जरोखे जे आहेत या कर्जरोख्यांचे मूळ 4 प्रकार आहे. यामध्ये हस्तांतरणीय तत्वानुसार, सुरक्षितता अथवा तारणानुसार, परतफेडीनुसार आणि परिवर्तनानुसार असे 4 प्रकार आहेत. आणि या 4 प्रकारांतर्गत इतर उपप्रकार देखील आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. पहिला प्रकार हस्तांतरणीयतेच्या तत्वानुसार. पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये नोंदणीकृत कर्जरोखे. या प्रकारचे जे कर्जरोखे आहे हे कर्जरोखे धारकांच्या रजिस्टरमध्ये ह्या कर्जरोखे धारकांची नोंद झालेली असते. ज्या कर्जरोखे धारकांची नावे या रजिस्टरमध्ये असतात त्यांनाच फक्त रोख्यांची मुद्दल आणि व्याज मिळवण्याचा हक्क असतो. हे कर्जरोखे केवळ प्रदान करतात परंतु हस्तांतरणीय नसतात. त्यांच्या हस्तांतरणाच्या संदर्भामध्ये कंपनीच्या नियमावलीत दिलेल्या नियमाप्रमाणे त्यांचं हस्तांतरण होऊ शकतं. म्हणजे या प्रकारचे कर्जरोखे धारकांच्या रजिस्टरमध्ये नोंदलेले असतात. यामध्ये कर्जरोखे धारकाचे नाव या रजिस्टरमध्ये असतात. त्यांना फक्त रोख्यांची मुद्दल आणि व्याज मिळवण्याचा हक्क जो आहे तो प्राप्त झालेला असतो. हे कर्जरोख्यांची केवळ कर्जरोखे धारकांना प्रदान केले जातात परंतु त्यांचं जे हस्तांतरण आहे म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला अशा कर्जरोख्यांची विक्री करणं हे मात्र त्यांना प्राप्त होत नाही. दुसरा प्रकार आहे बेरर अथवा धारक कर्जरोखे. अशा प्रकारचे कर्जरोखे प्रदान करून हस्तांतरणीय असतात. या कर्जरोखे धारकांच्या रजिस्टरमध्ये नोंद नसते. तसेच त्यांच्या हस्तांतरणासाठी कोणतीही पद्धत वापरली जात नाही. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता हातोहात हे कर्जरोखे हस्तांतरणीय असतात. म्हणजे जसं आपण पैसा बँकेतून आपण पैसे घेतले किंवा एखाद्या व्यक्तीकडून आपण पैसे घेतले तर बँकेकडे किती रक्कम आहे याची नोंद असते परंतु त्या रकमेची डिटेल बँकेकडे नसतात. नोटांचा नंबर काय आहे, नोटेचं रजिस्टर कधी झालं आहे वगैरे वगैरे. तशाच प्रकारे बेरर कर्जरोखे जेव्हा कंपनीकडून विकत घेतली जातात तेव्हा या कर्जरोखे धारकांची कंपनीच्या रजिस्टरमध्ये नोंद नसते. जसे पैसे आपण एकमेकांना हस्तांतरण करू शकतो तशाच प्रकारचं हस्तांतरण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे करण्यासाठी या बेरर जे कर्जरोखे आहे याचा वापर यामध्ये केला जातो. कंपनीला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता हातोहात या कर्जरोख्यांचं हस्तांतरण यामध्ये होताना दिसून येतं. दुसरा प्रकार आहे सुरक्षित अथवा तारणानुसार. सुरक्षित कर्जरोखे हे अशा प्रकारचे कर्जरोखे असतात की ज्यासाठी कंपनी आपली मालमत्ता तारण म्हणून देते. कंपनीने जर ठरल्याप्रमाणे कर्जरोख्याची परतफेड केली नाही
तरी रोखेधारक कंपनीच्या मालमत्तांवर स्वतःचा हक्क सांगू शकतात. कंपनीने कर्ज रोखेधारकांच्या हिताच्या दृष्टीनं परतफेड, व्याज, कर्ज रोखेधारकांना त्याचे भांडवल परत वसूल करण्याच्या संदर्भातील त्यांचा हक्क इत्यादी बाबत कंपनीच्या मालमत्तेचे तारण देऊन दस्तऐवज करून दिलेला असतो. कंपनीच्या मालमत्तेवर निर्माण करण्यात आलेला हा बोजा ठराविक अथवा तरल असू शकतो. म्हणजे सुरक्षित जे कर्जरोखे जे आहे, या कर्जरोख्यांची ठरल्याप्रमाणे जी परतफेड आहे ही केली जात नाही. या कर्जरोख्यांना कंपनी आपली विशिष्ट मालमत्ता तारण देत असते. हे रोखेधारक कंपनीच्या मालमत्तेवर स्वतःचा हक्क सांगू शकतात, कारण की त्यांना कंपनीने मालमत्ता तारण दिलेली असते. कंपनीने कर्ज रोखेधारकांच्या हिताच्या दृष्टीनं परतफेड, व्याज, कर्ज रोखेधारकांना परत करायचं भांडवल वसूल करण्याच्या संदर्भात त्यांचा हक्क इत्यादी बाबत कंपनीचे मालमत्तेचे तारण ठेवून त्यांना दस्तऐवज दिलेला असतो. कंपनीच्या मालमत्तेवर निर्माण करण्यात आलेला बोजा ठराविक अथवा तरल असू शकतो. म्हणजे सुरक्षित कर्जरोखेधारक जे आहे यांना कंपनीची मालमत्ता तारण दिल्यामुळे त्यांना परतफेडीची सुरक्षितता या ठिकाणी प्राप्त होते. दुसरा प्रकार आहे असुरक्षित कर्जरोखे. कंपनी अशा प्रकारच्या कर्जरोखेधारकांची कंपनीसाठी कोणतीही मालमत्ता तारण दिली जात नाही. या कर्जरोखेधारकांना जोखीम जी आहे ही त्याने स्वीकारलेली असते. अशा कर्जरोखेधारकांवर कंपनी पुष्कळ वेळा आकर्षक दराने व्याज देते. कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण केला नसल्याने मालमत्ता वापरण्यावर बंधने येत नाही. म्हणजे असुरक्षित जे कर्जरोखे जे आहे, हे असुरक्षित कर्जरोखे कंपनीकडून जो कर्जरोखा घेत असतात त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची तारण रक्कम दिली जात नाही. परंतु असुरक्षित जे कर्जरोखे जे आहेत, या असुरक्षित कर्जरोख्यांना एक आकर्षक दराने जे काही व्याज आहे हे मात्र प्राप्त होत असतं. नंतर परतफेडीनुसार कर्जरोख्यांचे प्रकार. परतफेडीचे कर्जरोखे. कर्जरोख्यांवर नमूद केलेली रक्कम कंपनी मुदत संपल्यानंतर परत करते. या मार्गाने कंपनी मध्यम मुदतीचे कर्जरूपी भांडवल गोळा करते. ज्या गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूक आणि त्यावर निश्चित उत्पन्नाची अपेक्षा असते, या प्रकारच्या कर्जरोख्यांची खरेदी कंपनी करत असते. म्हणजे कर्जरोखेधारक जे आहे यावर नमूद केलेली रक्कम मुदत संपल्यानंतर परत मिळत असते. या मार्गाने कंपनी मध्यम मुदतीचे जे कर्जरूपी भांडवल आहे हे गोळा करते. ज्या गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूक आणि त्यावर निश्चित उत्पन्न याची अपेक्षा असते, ते अशा प्रकारच्या कर्जरोख्यांची खरेदी करतात. कारण की कर्जरोखे हा कर्जासारखा दस्तऐवज असल्यामुळे त्यावरती व्याज मिळतं आणि आपली मुदतही वेळेवर परत मिळते. म्हणून परतफेडीचे कर्जरोखे घेण्यावर गुंतवणूकदारांचा जास्त भर दिसून येतो. परतफेड न करण्याचे कर्जरोखे. अशा प्रकारच्या कर्जरोख्यांना मुदतीचं बंधन नसतं. त्यामुळे या कर्जरोख्यांच्या माध्यमातून कंपनीला कायमस्वरूपी भांडवल मिळू शकतं. कंपनीला अशा कर्जरोखे धारकांवरती नियमित दराने व्याज द्यावं लागतं. कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी मालमत्ता विकून प्राप्त झालेल्या रकमेच्या माध्यमातून या कर्जरोखे धारकांना प्रथम अधिकार प्राप्त होतो. म्हणजे परतफेड न करण्याचे जे कर्जरोखे जे आहे, या कर्जरोख्यांना देखील निश्चित दराने व्याज दिलं जातं. परंतु
या कर्जरोखेधारकांची कंपनीचे विसर्जन होईपर्यंत परतफेड केली जात नाही. कंपनीचे विसर्जन होण्याच्या वेळेस या कर्जरोखेधारकांना सर्वप्रथम जी रक्कम आहे ही रक्कम परत करण्याचा अधिकार या ठिकाणी प्राप्त करून दिला जातो. त्यानंतर चौथा प्रकार आहे परिवर्तनानुसार कर्जरोखे. यामध्ये पहिलं परिवर्तनीय कर्जरोखे. ठराविक कालावधीनंतर कर्जरोखेधारकांना त्यांचे रोखे समहक्क भागांतून रूपांतर करण्याबाबतची निवड करण्याची संधी दिली जाते. ज्या कर्जरोखेधारकांना सामान्य भागांत रूपांतर करायचं आहे किंवा करता येतं त्यांना परिवर्तनीय कर्जरोखे असे म्हणतात. म्हणजे ठराविक कालावधीनंतर जे कर्जरोखे जे आहेत या कर्जरोख्यांचं समहक्क भागामध्ये रूपांतर करण्याची संधी परिवर्तनीय कर्जरोखेधारकांना दिली जाते. या कर्जरोखेधारकांचे सामान्य भागामध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजे परिवर्तनीय कर्जरोखे जे आहेत यांची कंपनी कायदा 1956 नुसार परिवर्तनीय कर्जरोखे म्हणून विक्री केली जाते आणि कंपनी आणि कर्जरोखेधारक यांच्यातील चर्चेनुसार किंवा कंपनी कायदा 1956 मध्ये घटनापत्रिक व नियमावलीमध्ये ज्या तरतुदी असतील त्या तरतुदीनुसार कर्जरोखेधारकांचं सामान्य भागधारकांमध्ये रूपांतर केलं जातं. त्यानंतर अपरिवर्तनीय कर्जरोखे. काही कर्जरोख्यांचं रूपांतर सामान्य भागधारकांमध्ये करता येत नाही म्हणून त्यांना अपरिवर्तनीय कर्जरोखे असे म्हणतात. म्हणजे अशा कर्जरोख्यांची विक्री करत असताना त्याचं जे स्वरूप आहे त्याचे जे नियम व ज्या अटी आहेत या नियम व अटी यांची अगोदरच तरतूद ही कंपनी कायद्यामध्ये केलेली असते व नियम अटी व तरतुदीनुसार कर्जरोखेधारकांबाबतचे जे नियम आहेत ते देखील तयार केलेले असतात. यानंतर पुढील प्रकार आहे आपला सार्वजनिक ठेवी. भारतात डिसेंबर 1963 मध्ये मध्यवर्ती बँकेने सार्वजनिक ठेवी स्वीकारण्यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली. हे तत्त्वे बँकिंग क्षेत्र सोडून इतर क्षेत्रांना मार्गदर्शन करण्यासाठी होती. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदलत्या काळानुसार काही फेरफार करण्यात आले. 1974 साली कंपनी कायद्यात एक नवीन कलम समाविष्ट करण्यात आलं. कंपनी कायदा कलम 58 नुसार सार्वजनिक ठेवी स्वीकारण्याकरता जास्तीत जास्त मर्यादा निर्धारित करण्यात आली. कंपन्या अशा ठेवी आपल्या भागधारकांकडून त्याचप्रमाणे सामान्य जनतेकडून मिळवू शकतात. सार्वजनिक ठेवीचा पर्याय स्वीकारून कंपन्या भागभांडवलाचं प्रमाण विशिष्ट मर्यादेपर्यंत रोखू शकतात. एरवी कंपनीला लागणारं सर्वच्या सर्व भांडवल जर भाग विक्रीतून गोळा केलं तर कंपन्या भागधारकांना आकर्षक लाभांश देऊ शकणार नाही. काही प्रमाणात जर सार्वजनिक ठेवी स्वीकारल्या गेल्या तर भागधारकांना आकर्षक लाभांश देता येतो. या कारणाने गेल्या 2-3 दशकात सार्वजनिक ठेवी अधिकच आकर्षक पर्याय ठरलेले आहेत. जे कंपनी कायदा 1956 जो आहे किंवा मध्यवर्ती बँकेने 1963 मध्ये जी काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली यानुसार 1974 साली कंपनी कायद्यामध्ये जे नवीन कलम टाकण्यात आलं की कंपनी कायदा कलम 58 नुसार कंपनी जी आहे ही सामान्य भागधारकांप्रमाणे जनतेकडून ठेवी स्वीकारून आपल्या भांडवलाची गरज भागवू शकते. कारण सामान्य भागधारकांच्या संख्येमध्ये जर वाढ झाली तर भागधारकांना आकर्षक दराने लाभांश मिळणार नाही. यासाठी कंपनी सामान्य भागधारकांऐवजी जनतेकडून सार्वजनिक ठेवीच्या रूपाने
जो काही एका प्रकारचं जे कर्ज जे आहे हे घेत असते आणि या ठेवींच्या माध्यमातून चांगला व्याजदर देखील ग्राहकांना प्राप्त होतो. याचा अर्थ बघितल्यानंतर अजून लक्षात येईल. सार्वजनिक ठेवीचा जो अर्थ जो आहे, भाग भांडवल आणि कर्ज रोखे भांडवल यांच्या खाली प्रमंडळ कायदा किंवा प्रमंडळ व्यावसायिक जे आहे, जे कॉर्पोरेट सेक्टर जे आहे, यांच्याकडून वापरला जाणारा मार्ग म्हणजे सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारणे. गेल्या शतकापासून म्हणजे साधारणपणे 1950 नंतरच्या काळामध्ये कापड उद्योग आणि चहाच्यामुळे या क्षेत्रामध्ये मुंबई, अहमदाबाद शहरामध्ये, बंगाल, आसाम प्रदेशात या मार्गाचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक ठेवी आता जवळपास सर्वच औद्योगिक क्षेत्रामध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. या ठेवी साधारणपणे 5 ते 10 वर्षासाठी स्वीकारले जातात. बँकिंग क्षेत्रात सुद्धा भांडवल गोळा करण्याची ही पद्धत लोकप्रिय ठरलेली आहे. विविध क्षेत्रातील नोकरदार वर्ग, मध्यमवर्गीय कुटुंब, बँका, वित्तीय संस्था, औद्योगिक संस्थांकडून आपल्या बचतीत गुंतवणं फायदेशीर असतं. अशा ठेवी 6 महिने ते 1 वर्ष काळासाठी अल्पमुदतीसाठी स्वीकारल्या जातात. अशा ठेवीदारांना आकर्षून घेण्यासाठी जादा व्याजदर दिलं जातं. औद्योगिक क्षेत्रातील सार्वजनिक ठेवीवर बँकांपेक्षा अधिक व्याज दिलं जातं. कंपन्यांच्या दृष्टीने विचार केल्यास सार्वजनिक ठेवी कायम स्वरूपात आर्थिक बोजा निर्माण करत नाही. आकर्षक व्याजदर हे सार्वजनिक ठेवीचं वैशिष्ट्य असतं आणि या सार्वजनिक ठेवीच्या माध्यमातून जी काही खेळत्या भांडवलाची जी गरज आहे ही भागवण्यासाठी एक चांगला वित्तीय स्रोत म्हणून सार्वजनिक ठेवींकडं बघितलं जातं. यामध्ये सार्वजनिक ठेवींच्या बाबतीमध्ये 5 ते 10 वर्षासाठी या ठेवी स्वीकारल्या जातात. बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा या माध्यमातून भांडवल जमा केलं जातं. विविध क्षेत्रामध्ये जे नोकरदार वर्ग, मध्यमवर्गीय कुटुंब, वित्तीय संस्था, औद्योगिक संस्था ज्या आहे, या आपल्या बचत गुंतवणूक ज्या आहे फायदेशीर बनवण्यासाठी अशा प्रकारच्या ठेवी कंपन्या आणि बँका यांच्यामध्ये ठेवत असतात. अशा ठेवी 6 महिने ते 1 वर्ष अल्पमुदतीसाठी सुद्धा स्वीकारल्या जातात आणि या ठेवीवर आकर्षक व्याज दिल्याने औद्योगिक क्षेत्रातील सार्वजनिक ठेवीपेक्षा अधिक व्याजदर मिळत असल्याने ठेवीदारांना देखील एक आर्थिक लाभ या सार्वजनिक ठेवीच्या रूपाने प्राप्त झालेला दिसून येतो. म्हणजे बँकांचं जे भांडवल उभारणी जे आहे, या भांडवल उभारणीसाठी एक आगळा वेगळा जो प्रकार आहे तो म्हणजे सार्वजनिक ठेवी. सरकार देखील भांडवल उभारणीसाठी सार्वजनिक ठेवीचा अवलंब मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे दिसून येते. यामध्ये सरकारच्या आर्थिक विकासासाठी हातभार लावण्याचा जी संधी जी आहे ही सार्वजनिक ठेवीच्या रूपाने सामान्य जनतेला मिळताना दिसून येते. या सार्वजनिक ठेवीवर मिळणारं आकर्षक जे व्याज आहे हे ग्राहकांना आकर्षित करत असतं. काही लोकांना शासनाला मदत करण्याची इच्छा असते, ती ह्या माध्यमातून पूर्ण होत असते आणि कुठली तरी सामाजिक जबाबदारी आपण पार पाडलेली आहे अशी भावना देखील ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण करण्याची
जी काही आवड आहे ही जनतेमध्ये निर्माण झालेली दिसून येते. यानंतर राहिलेला भाग पुढील लेक्चरला. धन्यवाद.